रमेश रमेश त्या शिडीवर जा. घोड्यावर काढायला लागेल हातात नाही हा बघा हा मोठे बघा ना कोकण आधी बाहेर काढतात बाहेर काढायचं मला हे घे रमेश रमेश कटवलेली काढ याला ग्रीप पेन चांगली त्याला सरळ कर पहिला हे पाहिजे का हे बघ सांगितलं की ही झाडांचं महत्व तर आपल्याला माहितीच, पण जेव्हा आपण याच्यात एक खिळा ठोकतो, तुम्हाला काही बॅनर लावायचं असेल किंवा तुम्हाला कुठच्या तरी जाहिरात लावायची असेल त्याच्यासाठी तुम्ही कुठचाही खिळा ठोकता, त्या झाडाला आपल्यासारखाच त्रास होतो. आपल्या जशा रक्तवाहिन्या असतात त्यांच्या रसवाहिन्या असतात, त्याच्यातनं किडे आत जातात, तिकडे त्यांना गँग्रीन होतं, ते मरायला लागतात. आणि मला वाटतं की कुठेतरी झाडं लावापेक्षा आपण कुठेतरी ही जी जुनी झाडं आहेत ती वाचवली पण पाहिजेत, कारण त्यांच्यात पण एक जीव असतो. ते किंचाळत नाहीत, त्यांच्या वेदना सांगत नाहीत म्हणून तुम्हाला कळणार नाही असं नसतं ते. त्याच्यामुळे आमचा हा उपक्रम मला वाटतं जय तुमच्यामुळे झालाय आणि खूप उत्तम उपक्रम आहे. आणि प्रतिसाद तर मला वाटतं आज शेवटचा दिवस नाहीये, आज चालू झालाय जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त, पण हा उपक्रम चालूच राहणार आहे. आपल्या पक्षाचे नेते प्रकाश महाजन यांनी सांगितलं की आदित्य ठाकरे सुद्धा मातोश्रीवर तुमच्या झाडांचा इंटरेस्ट एवढा लवकर संपतो का? कंटाळा होता मी तेच बोलून. पण मुंबईमध्ये तुम्ही बरेच ठिकाणी, मी तुम्हाला सांगतो आमच्यापैकी कोणी ह्याच्यावर बोलू शकत नाही जोपर्यंत दोन भाऊ एकत्र बोलत नाही. सर सिंपल. मुंबईमध्ये विकास कामे जोराने वाढले, त्याच निमित्ताने झाडाची देखील मोठ्या प्रमाणात कत्तल होतं, त्याबद्दल काय सांगाल? आम्ही नेहमी आमचा हा अजेंडा राहिलाय की तुम्ही विकास करा पण त्याच्यासाठी पर्यावरणाचा बळी देऊन नाही. त्याच्यामुळे विकास झालाच पाहिजे, पण त्याच्यासाठी तुम्ही पर्यावरण म्हणजे समुद्र किनारे असेल किंवा झाडं असतील ह्याचा तुम्ही बळी नाही दिला पाहिजे.